पाणी घे थोडं. पाणी थोडं 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 घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित होते. बघू भाकरी शिकतीये पोरगी. पटपट नाही तर गॅसची वाट लागन तोपर्यंत. गॅस बंद केला म्हणून का अगं मग ते तवा तरी तापणार आहे का तसा. बारीक गॅस चालू ठेवायचा, पीठ मळून घ्यायचं. जमतंय जमतंय. मग केलंय मी. बघू. पटपट पटपट आवर. एवढा वेळ असतो का. बघ कसं मळलंय. तवा पण तापला पाहिजे. मळून घे त्याला असं खसखस. चिक्कलचे भांडे बनवताना कसं चिक्कल मऊ करते एकदम, पण ते चिक्कल आहे हे अन्न आहे, त्यामुळे ह्याला छान प्रेमाने मऊ करायचं. भाजी बनवली आहे पालकची मस्त, आणि अशा भाजीसोबत भाकरी खायची म्हणून आज आम्ही पहिल्यांदा बनवणार आहे भाकरी. काय बनवणार आहे. भाकर. कशाची भाकरी. बाजरीची. ते पण माझ्या हातची. बघ कसं मळलंय. अजून अजून असं खसखस मळ. असं खसखस थोडं थोडं. हा हा असं असं शाबाश. असं थोडं थोडं तोडत तोडत मळायचं म्हणजे एक जीव होतं ते चांगलं. ताट पकड. झालं का. 2 भाग कर त्याचे. पीठ जर व्यवस्थित नाही मळलं ना ती भाकरीचे तुकडे बनणार तव्यावर टाकीपर्यंत. कसं आहे भाकर. बघा पीठ मळलंय मी मळ. किती दे. मी करत नाही काय माहिती का. आता दुरुस्तच लावतात मला करायला. मेरे को सब पता है, इस वजह से मैं ये करती हूँ. अगं एक भाकरीला एवढा वेळ लागला तर आम्हाला कधी भाकरी भेटायची खायला. आवरावर पटपट. एक तर आवडीची पालकची भाजी, पालकचं गरगट. वा हे 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 लय भारी. थांब थांब परत परत परत. हा हे स्टाईल कुठली आहे उलटी. बघ तसंच असतं आपलं. बरोबर चल ठीक आहे. भाकरी चांगली होण्याशी मतलब आहे मला, बाकीचं काही घेणं देणं नाही. हे मेन म्हणजे हे ताट एकदम क्लीन करायचं तेव्हा भाकरी चांगली फिरती. उलट टाकू का सरळ टाकू. तुला जसं जमेल तसं करू. चुकलं तर मी सांगते. पीठ घे ना वरती त्या भाकरीला, ते हाताला चिटकणार. नाही चिटकत. एका जागी नाही, हलक्या हाताने सरकवायची भाकरी, मग ती एकसारखी सगळीकडे होती. किनार 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 लगेच दाबायची, नाहीतर फाटत फाटत जाणार. स्वयंपाक शिकणं गरजेचं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला शाळेत 4थी 5वीला गेले की लगेच भाकरी बिकरी करायला लावायची. आणि त्या पण थोड्या नाही, 10 20 भाकरी करावं लागायच्या. सगळ्यांना भाकरीच. तेव्हा काय असं होतं का खारी आणान, बटर आणान, हे आणान ते आणान, पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, असलं काय प्रकार नव्हतं तेव्हा. 3 टाइम भाकरी कालवण खायचं. जरा हळू प्रेमाने बाई, पोटात जाणार आहे भाकर. पातळ पाहिजे, पातळ. आता ह्या भाकरी कुठपर्यंत जाणार आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप. हा अजून कुठं कुठं. नाही एवढंच वापरतो आपण.
पहिल्यांदा केली भाकरी. प्रयत्न चांगला आहे तुझा. एक 5-6 वेळा जर केलं तर छान करशील. मला वाटतं रोज एक भाकरी करायला लावायला पाहिजे तुला. चालेल. कारण स्वतःची कामं स्वतःला करता आली पाहिजे. मीच म्हणलेले करते म्हणून. मेन म्हणजे स्वतःसाठी सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. कधी जर तू एकटी असली आणि तुला जर करून खायची वेळ आली तर तुला यायला पाहिजे ना. बरोबर की नाही? शिकणार ना आता. प्रश्न किती आहेत तोंडावर. अगं ती फट्टीच आहे. मग भाकरी भाकरी सोपं नाही बाळा. मला कसं भाजी केली की काय मम्मी ती भाजी कशी लागती काय. आता ह्या भाकरीला मी नावं ठेवणार. ह्याला जागा. मी म्हणणार हे भाकरी कशी लागते असं म्हणणार. तुम्ही लोक कसं मला बोलता काय केलं की हे कसं पण लागते. मी किती छान बनवते. हो मग प्रत्येकाला असंच वाटत असतं की मी स्वयंपाक छान करते. पण जेव्हा चुका काढल्या ना मग तेव्हा असं वाईट वाटतं. असं वाटतं अरे आम्ही एवढं कष्टाने केलं आणि त्याची किंमत नाही. आता तू केल्यावर तू शिकल्यावर तू करायला लागल्यावर तुला त्याची हळूहळू किंमत कळेल. आता भाऊला पण मी करायला लावणार. म्हणजे त्याला तर लई नाटकं असतात त्याच्या जेवणाच्या बाबतीत. त्याला पण शिकवणार आहे स्वयंपाक. आणि त्याने स्वयंपाक बनवला की मी चुका काढणार. मी म्हणणार मीठच कमी आहे तिखटच कमी आहे हेच असं झालं तेच तसं झालं. बरं चल बाद झालं तोडशील नाही तर. बघ कशी आता मेन अवघड काम काय माहितीये का त्याला उचलून तव्यापर्यंत पोहोचवणं. आता थोडं कडक होऊ दे तवा. एकदम गरम झाला ना तवा मग टाकायचा. आता गॅस मोठा केला इथून. हे साईडला ठेवायचं. आता नको काय करू ते थापता थापताच करायचं असते. पण चांगलं केलंय. चल जाड आहे थोडंसं पण ठीक आहे. चल तोडायला लागलीस तर तू आवर उचल. एकदम हलक्या हाताने दोन्ही हाताने उचलायचं आणि टाकायचं. एका हाताने येत असेल तर एका हाताने करायचं. उचल तोडशील नाही तर. आता गणपती बाप्पाचं नाव घे आणि उचल म्हणजे ते तुटणार नाही. हळूच हळूच. शाबाश. वा 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 वा. ये फक्त सांभाळून टाक. वा छान छान छान. आता हे जे आहे एवढी ना भाकर झाली. हे जे आहे ना फक्त हे असे थांब जरा. पाण्यामध्ये हे मला येतं. हा. आता पाणी लाव चटका बसल. वा शिकली की बाई. मग चला एक काम हलकं झालेलं आहे. पोरगी भाकरी शिकलेली आहे. आणि आता ही अशी रोज एक भाकरी बनवायची. तू स्वतः खा नाही तर मला खायला दे. पण एक बनव म्हणजे हात साफ दोघींना होईल. करू. 2 करू. तुला 1 करू मला 1 करू. कारण आपल्या घरात दुसरं कोण भाकरी खातच नाही. झालं? मस्त. कसे गोल. आता दुसरी पलटो इतकं हा लवकर? लगेच सुकायला लागली की पटकन. जास्त सुकू द्यायचं नाही तर तो ते असं चिऱ्या वाऱ्या पडतं. पलटी पलटी. शाबाश जमते की. लट आता ती भाकरी. वा छान. कैसी लगी मेरी भाकर? फुग रही है. मुझे भाकर फुगती. खरंच की तुझी भाकरी फुगायला लागली. काय खरं नाही हा, खतरनाक. छान केली छान मस्त एकदम. संध्याकाळी पण भाकरी करायच्या. हो आता रोजच भाकरी करायच्या. भाकरीशिवाय दुसरं काय खायचंच नाही. आता अजून एक आहे ना. कसं वाटलं भाकरी करायचा एक्सपिरियन्स? खूप छान. रोज करणार ना आता? आवडलं ना? मला तर डब्याला पण नाही. कसली छान भाकरी. पकड हातात एक फोटो काढते. चल माझी गोल गोल भाकर. आणि ते पण फुगलेली. सेम सेम. आज पण सेम.
तर छान असं मस्तपैकी पालकचा गरगट्टा, काकडीची कोशिंबीर आणि बाजरीची भाकरी असा मेनू ठरलेला आहे आणि छान असं झालेलं आहे. तर तुम्हाला माझ्या मुलीने केलेली भाकरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय, आम्ही जेवून घेतो. तुम्ही पण छान जेवून आराम करा आणि आराम करत करत हा व्हिडिओ पहा. धन्यवाद.